सध्या सोन्याची सगळ्याकडे चर्चा आहे आणि प्रत्येक जण म्हणतोय सोनं घ्या सोनं घ्या सोनं घ्या. सोनं घ्यायला पाहिजे का नको? खूप वेळा हा भ्रम आपल्या डोक्यात आहे की सोन्याची किंमत कधीच कमी होत नाही. मी डेटा सांगतो तो तुम्ही जाऊन कन्फर्म करा ऑनलाईन. 1980 मध्ये 65% करेक्शन आलं सोन्यामध्ये. त्याच्यानंतर 83 मध्ये 48% सोनं पडलं, 87ला 35%, 96ला 40%, 2008 मध्ये 33%, 2011 मध्ये पुन्हा 45% करेक्शन आणि 2020-22 मध्ये पुन्हा 20% करेक्शन आणि अगदी आता काल परवा 11% सोनं करेक्ट झाले. सो सोन्याच्या किमती कमी होतात. नंबर 1. नंबर 2, सोनं हा तुमच्या पोर्टफोलिओचा दागिना आहे, बॅकबोन नाही. सो सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? निश्चितच करावी. 5 ते 10% पोर्टफोलिओमध्ये हेज म्हणून सोनं वापरलंच पाहिजे. त्या व्यतिरिक्त सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करणं कुड बी रिस्की, कारण सोनं सांभाळायला वेगळे पैसे लागतात. रिस्क आहे, कधी कधी जीवावर उठू शकतं सोनं आणि ते सांभाळण्यासाठी लॉकर ठेवायला लागतं. त्यामुळे आजकाल हाऊस करण्यासाठी जे दागिने आहेत ते देखील लॉकरचे धनी होतात. त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा 5 ते 10%. त्याच्याहून जास्त एक्सपोजर घेणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे. दॅट इज माय टेक ऑन गोल्ड. तुम्ही गोल्ड लवर आहात की तुम्हाला तुमचे गोल अचीव करायचे ते कॉमेंट्समध्ये टाका, कारण आता वेळ आली आहे माइंडसेट बदलण्याची. मनी मितच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या लोकांना फायनान्शियल लिटरसी हवी आहे, फिनदास अकॅडमी या माझ्या कम्युनिटीला जॉईन करा.